इथं बघा pH which of the following aqueous solution, क्वेश्चन बघा, which of the following aqueous solution of salt has pH less than 7. For pH to be less than 7 सोल्युशन काय असायला पाहिजे, ऍसिडिक. सोल्युशन ऍसिड असण्यासाठी स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसची सॉल्ट असायला पाहिजे. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसची सॉल्ट असायला पाहिजे. मग स्ट्रॉंग ऍसिड कोण आहे, HCl, आणि वीक बेस कोण आहे, CuOH ट्वाइस. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे, ए. ऑप्शन काय येणार आहे, ए. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस कोण आहे, तर CuCl2. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस कोण आहे, तर CuCl2. नेक्स्ट क्वेश्चन बघा. What happens when Na2CO3 dissolves in water? हे बघा, Na2CO3 जर आपण घेतला आणि ह्याला वॉटर मध्ये जर आपण डिझॉल्व केलं तर मला 2Na प्लस 2OH मायनस 2H2 घेते बॅलन्सिंग साठी आणि H2CO3 मिळणार. कारण CO3 हा कार्बोनिक ऍसिड बनवतो. CO3 हा काय बनवतो, कार्बोनिक ऍसिड. वीक ऍसिड आहे. कसला ऍसिड आहे, मग वीक ऍसिड जर असेल तर त्याचे H प्लस आयन कमी झाले. ह्या सोल्युशन मध्ये वॉटर मधले काय डिक्रीज झाले, H प्लस आयन काय झाले तर कमी झाले आणि OH मायनस आयन काय झाले तर वाढले. आणि जर H प्लस आयन कमी झाले आणि OH मायनस आयन वाढले तर सोल्युशन कसं असणार आहे नेचर मध्ये, बेसिक. मग सोल्युशन जर बेसिक असेल तर काय असणार आहे, इनक्रीज इन द OH minus आयनचा कॉन्सन्ट्रेशन. What happens when solid Na2CO3 is dissolved in water? The solution becomes basic because it is made up of strong base and weak acid. It is a salt of strong base and weak acid. It is a salt of strong base and weak acid. So OH minus ion concentration वाढणार आहे. रेड लिटमस काय होणार आहे तर ब्लू होणार आहे आणि दुसरं काय होणार आहे तर pH हा ग्रेटर दॅन काय असणार आहे, 7. pH हा ग्रेटर दॅन काय असणार आहे, 7. समझ में आ रहा है, यस और नो. नेक्स्ट, व्हॉट हॅपन्स व्हेन CuSO4 इज डिझॉल्व्ड इन वॉटर? CuSO4 जर आपण घेतला CuSO4 जर आपण घेतला तर CuSO4 हा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि काय आहे तर वीक बेस. CuSO4 जर आपण घेतला, CuSO4 हा कशाचा आहे तर वीक बेस CuOH ट्वाइस आणि स्ट्रॉंग ऍसिड कोण आहे तर H2SO4. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. मग जर हा स्ट्रॉंग ऍसिडचा आहे तर सोल्युशन काय असणार आहे, ऍसिडिक. सोल्युशन ऍसिडिक आहे म्हणजे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे कशापेक्षा, OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा. pH हा काय असणार आहे, लेस दॅन 7. सोल्युशन काय होणार आहे, ब्लू लिटमस कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर रेड. ब्लू लिटमस कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर रेड. सो व्हॉट विल बी द आन्सर, pH ऑफ सोल्युशन इज लेस दॅन 7. pH ऑफ सोल्युशन काय असणार आहे, लेस दॅन 7. का असते समजते का pH ऑफ सोल्युशन लेस दॅन 7, येस और नो? pH ऑफ सोल्युशन इज लेस दॅन 7. वाय? बिकॉज सोल्युशन विल बी ऍसिडिक. कारण CuSO4 जी सॉल्ट बनली ती वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड पासून बनली. कोणापासून बनली, वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड. वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड. ठीक आहे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हटलंय. आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणजे Ka, डिसोसिएशन कॉन्स्टंटच असतंय. हा, सो आयोनायझेशन कॉन्स्टंट आणि pH दिलंय. माझ्याकडे एक डायरेक्ट रिलेशन आहे, H प्लस आयन इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ Ka इंटू काय असते तर C. हा माझ्याकडे डायरेक्ट रिलेशन आहे, डायरेक्ट रिलेशन. मला जर pH दिलंय, pH किती आहे 2, pH 2 आहे तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे 10⁻⁻². मग जर मला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळाला तर मी काय म्हणणार आहे, H प्लस आयनचा स्क्वेअर इज इक्वल्स टू रूट जाणार त्याचा
Ka इंटू काय येणार आहे सी. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, स्क्वेअर ऑन बोथ साइड घेतला तर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑफ K इंटू सी चं स्क्वेअर रूट जाणार. सो H प्लस आयन म्हणजे काय असणार आहे 10⁻² चा स्क्वेअर इज इक्वल्स टू Ka इंटू सी. सी ची व्हॅल्यू किती आहे 0.08 मोल. म्हणजे हा 10⁻⁻4 डिवायडेड बाय 8 इंटू 10⁻² इज इक्वल्स टू काय येणार आहे तर Ka इज इक्वल्स टू काय येणार आहे तर Ka. बरं 1/8 इंटू 10⁻² इज इक्वल्स टू काय येणार आहे तर Ka. 0.125 इंटू 10⁻² इज इक्वल्स टू Ka. That is 1.25 into 10⁻³ is equals to Ka. आहे का कोणता ऑप्शन बघा. ऑप्शन ए आहे. ऑप्शन ए काय आहे 1.25 into 10⁻³ is equals to काय आहे तर Ka. See, you need to solve lots of question by your own. I am solving right now, but you need to practice it. अभी भी लिख के लेना है और बाद में भी सॉल्व करना है. एक बार सॉल्व करा आया खत्म हुआ ऐसे नहीं होता है. So what we have right now, calculate the ionization constant म्हणजे Ka. So calculate the ionization constant of 0.08 mole per dm cube of monobasic acid having a pH how much 2. किती आहे pH त्याची 2. मग pH वरून आपण H प्लस आयन फाइंड केलं. H प्लस आयन इज इक्वल्स टू Ka इंटू अल्फा. ऍक्च्युअली स्क्वेअर रूट होतं त्यामुळे स्क्वेअर घेतलं दोन्ही साईडला आणि व्हॅल्यू फाइंड केली. येते लक्षात. येस ऑर नो. येस ऑर नो. ठीक आहे. नेक्स्ट हा यातला प्रश्न नाही आहे. इलेक्ट्रोलाइट्स मधला आहे म्हणजे ह्याच्यातला आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला आहे. फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम ऍसिटेट. फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट सॉल्ट आहे बाळांनो. CH3COONA सोडियम ऍसिटेट काय आहे तर सॉल्ट आहे. फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम ऍसिटेट when dissolved in, when added in acetic acid. acetic acid चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1 काय आहे तर मोलार. टू फॉर्म अ बफर सोल्युशन whose pH is how much 5.4. ना आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे pH इज इक्वल्स टू काय असते तर pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय येणार आहे तर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. pH ची व्हॅल्यू काय आहे तर 5.5. pK ची व्हॅल्यू काय आहे तर 4.5 प्लस लॉग टू द बेस 10. सॉल्ट माहित नाहीये. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0. काय आहे तर 1 आहे. ठीक आहे. पुढं जरा इथं लक्ष द्यायचं. 5.5 मायनस 4.5 काय येणार आहे 1. 1 इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 ऑफ सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय येणार आहे तर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. हा लॉग इथं शिफ्ट होऊन काय होते तर अँटी लॉग. मला सांगा 10⁻1 होणार इज इक्वल्स टू सॉल्ट अपॉन कसला कॉन्सन्ट्रेशन ऍसिडचा कॉन्सन्ट्रेशन. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1 आहे. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे मग इथं काय येणार आहे 10 इंटू 0.1 इज इक्वल्स टू कोणाचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे सॉल्ट. सो 10 इंटू 0.1 म्हणजे काय येणार आहे 1 इज इक्वल्स टू सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 1 मोलार. किती मोलार 1. इथं इम्पॉर्टंट काय आहे हा लॉग टू द बेस 10 इथं जाऊन काय होणार आहे अँटी लॉग. जेव्हा हा लॉग इथं अँटी लॉग होतोय तर इथं जी काय पॉवर आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह 10⁻² लिहायची. इथं 10 इथं 1 होता म्हणून 10⁻1. इथं 2 आला असता तर 10⁻2. इथं -2 असला तर 10⁻². येते लक्षात. येस सोनू लिहून घ्या पटकन. पुढचं क्वेश्चन बघा. Hence, identify the conjugate acid and conjugate base for HCO3 minus ion respectively. कॉन्जुगेट ऍसिड आणि कोण फाइंड करायला सांगितलंय कॉन्जुगेट बेस. हे बघा हा HCO3 मायनस आहे. ह्यानं जर H प्लस आयन एक्सेप्ट केला काय केला H प्लस आयन म्हणजे हा काय म्हणून ऍक्ट होणार आहे इथं बेस.
आणि जेव्हा हा बेस म्हणून ऍक्ट होतो तेव्हा ह्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड कोण असणार आहे तर H2CO3. अ सबस्टन्स हू एक्सेप्ट H प्लस आयन इज अन बेस. सो जर HCO3 मायनस H प्लस आयन एक्सेप्ट करतोय तो बेस म्हणून बिहेव करतोय तर हा त्याचं काय असणार आहे तर कॉन्ज्युगेट ऍसिड. कोण आहे हा कॉन्ज्युगेट काय आहे तर ऍसिड. दुसरं जर एखादा सबस्टन्स HCO3 मायनस आहे आणि हा काय आहे तर ऍसिड म्हणून बिहेव करत असेल तर हा परत स्वतःचा H प्लस आयन देणार. सो H प्लस आणि काय येणार आहे तर CO3 काय येणार आहे तर 2 मायनस. सो जर हा ऍसिड म्हणून बिहेव करत असेल तर हा काय असणार आहे त्याचा कॉन्ज्युगेट काय असणार आहे तर बेस. प्रश्न बघा काय विचारलंय. कॉन्ज्युगेट ऍसिड कोण आहे आणि कॉन्ज्युगेट बेस कोण आहे रिस्पेक्टिव्हली. कॉन्ज्युगेट ऍसिड आहे ह्याचा H2CO3 आणि कॉन्ज्युगेट बेस आहे CO3 2 मायनस. सो कोणता ऑप्शन येणार आहे बी. H2CO3 is conjugate acid and CO3 2 minus is a conjugate base. H2CO3 is a conjugate acid and CO3 2 minus is a conjugate base. Which from the following is a strong electrolyte? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे जो कम्प्लिटली काय होणार आहे तर डिसोशिएट होणार आहे. सॉल्ट हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असते. कोण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असते? हु इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? सॉल्ट. बिकॉज सॉल्ट ही कम्प्लिटली डिसोशिएट होत असते. सॉल्ट कायम कशी डिसोशिएट होते कम्प्लिटली. सॉल्ट कायम कशी डिसोशिएट होते कम्प्लिटली. सॉल्ट कायम कशी डिसोशिएट होते कम्प्लिटली. सॉल्ट इज एन हैविंग एन एबिलिटी टू डिसोशिएट कम्प्लिटली. सो ये सब वीक एसिड्स और वीक बेसिस हैं. ये वीक एसिड है, ये वीक एसिड है, ये वीक बेस है और ये सॉल्ट है. सॉल्ट कोई भी रहने दो. वीक एसिड वीक बेस, स्ट्रॉन्ग एसिड स्ट्रॉन्ग बेस, वीक एसिड स्ट्रॉन्ग बेस, स्ट्रॉन्ग एसिड वीक बेस. डिसोशिएट होणार म्हणजे डिसोशिएट होणार. डिसोशिएट होणार म्हणजे डिसोशिएट होणार. डिसोशिएट होणार म्हणजे डिसोशिएट होणार. हा स्वराज्य काय करू? स्वराज्य काय करू तू सांग. Calculate the concentration of what? H3O plus ion if pH of solution is 2.8. मॅन्टिस्टा वापरायला लागणार इथं pH of solution 2.8 आहे म्हणजे काय आहे बघा. pH is equals to काय असते तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H3O प्लस काय आहे तर आयन. सो pH is equals to काय येणार आहे 2.8. 2.8 ला इथं बघा -2.8 चा अँटी लॉग इज इक्वल्स टू काय असणार आहे तर H3O प्लस आयन. आठवते का हे खूपदा बघितलंय आपण. मॅन्टिस्टा असंच करतो ना. लॉग इथं शिफ्ट होऊन अँटी लॉग पहिला प्लसचं साईड काय होणार आहे तर मायनस. सो -2.8 अँटी लॉग जर घेतला मॅन्टिस्टा -2.8 चं काय येणार आहे -2.0 -0.8. सो -2.0 -1 प्लस 1 मायनस 0.8. सो -3 प्लस 0.2. सो -3 म्हणजे काय येणार आहे 10 रेस टू -3 म्हणजे 10 रेस टू -3 तर असं येणार आहे +3 -3 हा 10 रेस टू -3 येणार. अँटीलॉग घेतोय ना. 10 रेस टू -3 इज इक्वल्स टू H3O प्लस आयन. राहिलं 0.2 चा अँटीलॉग. कशाचा अँटीलॉग तुम्हाला आठवते काल मी लिहून दिलेलं तुम्हाला थोड्या गोष्टी. काय 1 चं लॉग किती असते 0.0000. 2 चं लॉग किती असते 0.30 काय असते तर 10. 3 चं लॉग किती असते तर 0.4771. हा लॉग असतो ना हा अँटीलॉग असतो. म्हणजे 0.00 चा अँटीलॉग काय असतंय 1. 0.3010 चा अँटीलॉग काय असतंय 2. मग ही जी व्हॅल्यू 0.2 आहे ही 1 आणि 2 मध्येच लाय होते ना. 0.2 जी व्हॅल्यू आहे अँटीलॉग ऑफ 0.2 जे आपण घेणार ते कशामध्ये लाय होते 1 आणि 2 मध्येच लाय होते ना. मग 1 आणि 2 मध्ये जर लाय होत असेल तर 1 पॉइंट समथिंग असणार आहे. मग 1 पॉइंट काय असणार आहे 2 व्हॅल्यू आहे. आता 1.2 व्हॅल्यू मध्ये आहे कोणती तर हे बघा हे 0.2 म्हणजे 30 च्या जवळ आहे. 0.1 असली असती तर 0च्या म्हणजे 1 च्या जवळ असली असती. 0.10 असलं असतं 0.10 असलं असतं तर 1 च्या जवळ असलं असतं. 0.30 आहे म्हणजे 2 च्या जवळ आहे.
मग 2 च्या जवळची व्हॅल्यू 1.55 into 10⁻³ समजते काय स्कीम केली? येस ऑर नो? येस ऑर नो? काय आली व्हॅल्यू याची? 1 पॉइंट काय येणार आहे? 585. तुम्हाला हे ट्रिक्स येणं खूप गरजेचं आहे. लॉग ऑफ 1 0.00, 0.00 चा अँटीलॉग 1, 0.3010 चा अँटीलॉग 2, 0.4771 चा अँटीलॉग 3. मग मी म्हंटल 0.2 चा अँटीलॉग बघायचा आपल्याला. कशाचा अँटीलॉग बघायचा आहे? 0.2. 0.2 चा अँटीलॉग 1 आणि 2 च्या मध्ये येणार, कारण 1 चा 0.00 चा अँटीलॉग 1 असते, 0.3010 चा अँटीलॉग 2 असते. मग 1 आणि 2 मध्ये 0.10 च्या प्रपोर्शन मध्ये असलं असतं तर वरची व्हॅल्यू घेतली असती, आणि 0.3 च्या जवळ आहे म्हणून खालची व्हॅल्यू घेतली, म्हणजे 1.55 घेतली. समजतंय? येस ऑर नो? असंच असते क्रेडिबिलिटी, असंच असते क्रायटेरिया. नेक्स्ट, calculate the ionic concentration of sparingly soluble salt Ba in moles per dm cube when equilibrium is attained if the solubility product is 2.7 into 10⁻⁻10 at the same temperature. हे बघा, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट Ba जर आहे तर ही देताना काय देते तर B प्लस आणि काय देते तर A मायनस देते. जर B प्लस आणि काय देत असेल A मायनस देत असेल तर x इज इक्वल्स टू काय तर 1 आणि y इज इक्वल्स टू पण काय तर 1. सो आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे तर S. आयनिक कॉन्सन्ट्रेशन पण तोच असणार आहे, सेम असणार आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू S. 2.7 into 10⁻⁻10 is equals to S. Square root of 2.7 is into 10⁻⁻5 is equals to S. परत इथं काय करते 270 घेते, जरा इथं लक्ष द्या, 270 घेते आणि इथं काय घेते 10⁻⁻2 is equals to into 10⁻⁻5 is equals to S. 270 जर मी घेतलं तर 270 जर घेतलं तर 15 चं स्क्वेअर 225 असते, 16 चं स्क्वेअर 256 असते आणि 17 चं स्क्वेअर 289 असते. हा स्क्वेअर रूट ऑफ 270 into 10⁻⁻6 is equals to S. सो 16 आणि 17 च्या स्क्वेअरच्या मध्ये येणार. 16 आणि 17 च्या स्क्वेअरच्या मध्ये कोण असते 1.643 into 10⁻⁻5 -5 यायला पाहिजे होती रे. हा बरोबर -5 येणार, कारण इथं 15 किंवा काय ते 16.43 येणार into 10⁻⁻6 is equals to S येणार. मग 1.6 ला अजून एक डेसिमल आपण काय करणार आहे तर शिफ्ट करणार. ट्रिक समजते का? तुम्हाला लॉग टेबल देणार नाही आहे तिथं कोण कितींदा सांगितलंय मी, लॉग टेबल नाही असंच वापरायला लागणार, असं डोकं यूज करायला लागणार. नेक्स्ट, what is the pH of weak dibasic acid? What is the pH of weak dibasic acid? Dibasic acid काय असते H2A. हा H2A डिसोशिएट होऊन काय दिसते H2A काय देते तर 2H प्लस प्लस A2 मायनस. पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू काय असते तर 0. पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू 2% आहे. देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0.02. कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर M अपॉन काय असते तर 100, म्हणजे 0.01 काय असते तर मोलार. सगळ्यात पहिला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड करा. काय असणार आहे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इथं? H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे इथं? हा जो एक मिनिट हा कॉन्सन्ट्रेशन जो काय आहे ह्याला मल्टिप्लाय बाय काय करावं लागणार आहे तर 2. का 2H प्लस आयन आहेत ना, म्हणजे इथं काय येणार आहे तर 0.02 H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. सी अल्फा ह्याच्यावरनं कसं काढायचं?
2 टाइम्स मल्टिप्लाय करायचं नंतर फक्त. H प्लस आयन इज इक्वल्स टू काय असणार आहे? 2 अल्फा येणार आहे. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय येणार आहे? 2 अल्फा. आठवते का मी तुम्हाला सांगितलेलं की जर तुम्ही H2A ला डिसोशिएट करताय आणि 2H प्लस आणि A मायनस येतंय तर हा 2 अल्फा आणि हा काय असणार आहे? फक्त अल्फा. सो इथं 2 अल्फा इंटू काय असणार आहे? C. सो 2 इंटू 0.02 इंटू काय येणार आहे? तर 0.01. सो 2 into 2 into 10 raised to minus 2 into 10 raised to minus 2. So 4 into 10 raised to minus 4. 4 into 10 raised to minus 4. H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन आलं. मग pH काय असणार आहे? pH 10 raised to minus 4 काय असणार आहे? 4. मायनस 4 चा लॉग. 4 चा लॉग किती असणार आहे? 0.6021. 4 minus 0.6021 कोण आहे बघा? हा येईल का? 4 minus 0.6021 3.3970 येईल का? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायबेसिक ऍसिड आहे. डायबेसिक ऍसिड आहे त्यामुळे H प्लस आयन जे आहे ते 2 अल्फा येणार आहे. किती अल्फा येणार आहे? किती अल्फा येणार आहे? 2 अल्फा. बिकॉज सोल्युशन मध्ये जो ऍसिड आहे तो कसला आहे तर डायबेसिक. सो डिग्री ऑफ डिसोसिएशन त्याची काय असणार आहे तर डबल होणार आहे. डबल टाइम्स H प्लस आयन्स येणार आहेत म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट श्रद्धा, नेक्स्ट. Which among the following salt turns red litmus blue? रेड लिटमस ब्लू, ब्लू बेसिक, ब्लू बेसिक, ब्लू बेसिक असं लक्षात ठेवायचं. ब्लू बेसिक, ब्लू बेसिक. जर तुमचं रेड लिटमस ब्लू मध्ये कन्वर्ट होतंय म्हणजे सोल्युशन काय असायला पाहिजे तर बेसिक असायला पाहिजे. सोल्युशन बेसिक असण्यासाठी सॉल्ट काय असायला पाहिजे? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. NaOH स्ट्रॉंग बेस आहे आणि CH3COO मायनस वीक ऍसिड आहे. सॉल्ट्स, टाइप्स ऑफ सॉल्ट आपण लेक्चर जेव्हा बघितला पहिला किंवा दुसरा लेक्चर आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये मी डिटेल मध्ये सगळे सॉल्ट आणि ते सॉल्ट बनलेत कोणत्या कोणत्या ऍसिड्स पासून ते सांगितलेलं आहे. ते रिवाइज करा, ते रिपीट करा. ते रिवाइज करा, ते रिपीट करा. नेक्स्ट, the solubility product of B2A is, हे बघा solubility product म्हणजे KSP. KSP किती आहे? 3.2 into 10 raised to काय तर -11. ह्याला मी असं करते 32 into 10 raised to -12. हे मी पर्पजली केलं कारण मला माहित आहे पुढे जाऊन मला याचं क्यूब रूट, स्क्वेअर रूट काहीतरी काढायचंय. क्यूब रूट काढायचंय. का क्यूब रूट काढायचं? कारण B2 काय आहे तर A. हा B2A देताना काय येणार आहे तर 2 टाइम्स B प्लस प्लस A काय येणार आहे तर मायनस. म्हणजे इथं KSP इज इक्वल्स टू 4S काय येणार आहे तर क्यूब. म्हणजे इथं क्यूब रूट ऑफ KSP अपॉन 4 इज इक्वल्स टू S. सो इथं काय येणार आहे क्यूब रूट ऑफ 32 into 10 raised to -12 अपॉन 4 इज इक्वल्स टू S. 4 1 जा आणि 4 किती जाय तर 8 जा. 4 1 जा आणि 4 8 जा म्हणजे इथं काय येणार आहे क्यूब रूट ऑफ 8 into 10 raised to -12 इज इक्वल्स टू S. क्यूब रूट ऑफ 8 काय येणार आहे 2. सो 2 into 10 raised to -4. -12 divided by 3. -4. So 2 into 10 raised to -4 is equals to S. काय येणार ऑप्शन बी. लिहून घेताय? लिहून घेताय? प्लीज लिहून घ्या माझ्यासाठी. मला पेपर द्यायचा. प्लीज लिहून घ्या. नेक्स्ट, which among the following salt turns blue litmus red? ब्लू लिटमस रेड म्हणजे काय असायला पाहिजे? वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड. वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड. शौर्य कसं आलं बघ च्युइंगम तोंडात. वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड कसं असते? CuSO4. CuSO4 कसं असते? CuOH ट्वाइस. वीक बेस आणि H2SO4 स्ट्रॉंग ऍसिड.
पीएच हा लेस दॅन काय असणार आहे 7 आणि ब्लू लिटमस टर्न्स काय असणार आहे तर रेड. Who turns red? Blue litmus turns red. Next, dissociation constant of 0.01 molar weak acid is 10 raised to -4. Dissociation constant म्हणजे Ka. Ka किती आहे तर 10 raised to -4. अल्फा विचारले आणि C दिले. C किती आहे 0.01. So square root of Ka upon C is equals to काय येणार आहे तर अल्फा. So alpha is equals to 10 raised to -4 divided by 10 raised to -2. So square root of 10 raised to -2 is equals to 0.1. 0.1 alpha झाला. Alpha is equals to 0.1. Percent alpha is equals to 0.1 into काय येणार आहे तर 100. म्हणजे किती पर्सेंट येणार आहे तर 10%. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ 0.01 मोलार वीक ऍसिड. इतके क्वेश्चन झाले त्याचे की फॉर्म्युला वगैरे सगळं पाठ व्हायला पाहिजे आणि परफेक्टली यायला पाहिजे. व्हॅल्यू पटकन घालून डायरेक्टली फॉर्म्युला पाठ व्हायला पाहिजे, इतकं फास्ट व्हायला पाहिजे. 52 सेकंद एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला 52 सेकंद, त्यापेक्षाही कमी टाइम तुम्हाला लावायचा आहे. The solubility product of AgBr. Solubility product of AgBr KSP. KSP ची व्हॅल्यू किती आहे 4.9 into 10 raised to -13. परत मी पॉवर ऑड आहे ते इवन करून टाकते. 49 into 10 raised to -14. AgBr आहे. AgBr आहे म्हणजे x पण 1 आहे आणि y पण काय आहे तर 1 आहे. सो S is equals to काय असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ काय असणार आहे तर KSP. स्क्वेअर रूट ऑफ KSP म्हणजे 49 into 10 raised to -14 म्हणजे 7 into 10 raised to -7 S mole per dm cube. So S is equals to 7 into 10 raised to -7 mole per dm cube. S is equals to 7 into 10 raised to -7 mole per dm cube. समजतंय का? Yes or no? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A weak monobasic acid 2% dissociated. पर्सेंट अल्फा जर 2 आहे तर अल्फा हा काय असणार आहे तर 0.02, कारण 2 डिवायडेड बाय 100 आलं. कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.002 आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू सी असते, म्हणजे 0.02 चा स्क्वेअर इंटू 2 इंटू 10 रेज टू -3. सो 0.02 म्हणजे 2 इंटू 10 रेज टू काय येणार आहे तर -2 चा स्क्वेअर इंटू 2 इंटू 10 रेज टू काय आहे तर -3. 2 चा स्क्वेअर 4. 4 इंटू 10 रेज टू -4 इंटू 2 इंटू 10 रेज टू -3. 4 2 जा 8. 8 इंटू 10 रेज टू -7. Ka is equals to अल्फा स्क्वेअर इंटू काय असते तर C. Ka is equals to अल्फा स्क्वेअर इंटू C. लिहून घेताय ना? काय येणार आहे व्हॅल्यू Ka is equals to अल्फा स्क्वेअर इंटू C. 0.02 चा स्क्वेअर इंटू 2 इंटू 10 रेज टू -3. So 2 into 10 raised to -2 चा square into 2 into 10 raised to -3, 4 into 10 raised to -4 into 2 into 10 raised to -3. So your answer will be what? 8 into 10 raised to -7. Next. Calculate the pH of centimolar solution म्हटले. आपण एकदम स्टार्टिंगला जेव्हा न्यूमरिकल्स केले ना त्यावेळी सांगितलेलं होतं 1 मिलीमोलार म्हणजे 10 raised to -3 मोलार. 1 centimolar is equals to 10 raised to -2 molar and 1 decimolar is equals to 10 raised to -1 काय येणार आहे तर मोलार. बरं, कॅल्क्युलेट द पीएच ऑफ सेंटीमोलार सोल्युशन म्हटले. सेंटीमोलार म्हणजे काय आहे 10 raised to -2 काय आहे तर मोलार आहे. काय आहे सेंटीमोलार म्हणजे 10 raised to -2 मोलार. मग 10% अल्फा किती आहे which is 10% dissociated. 10% dissociated म्हणजे 10 upon काय येणार आहे तर 100 म्हणजे 0.1 हा तुमचा अल्फा असणार आहे. मग आपल्याला पीएच जर फाइंड करायचं असेल तर H+ आयन इज इक्वल्स टू काय असते तर C अल्फा.
H प्लस आयन इज इक्वल्स टू काय असते सी अल्फा. मग सी अल्फा म्हणजे सी ची व्हॅल्यू किती आहे 0.1, अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0.1, म्हणजे किती आलं 0.01 म्हणजे 10⁻². 10⁻² म्हणजे पीएच काय असणार आहे 2. जे कॉन्सन्ट्रेशन तुमच्या H प्लसचं आहे तेच पॉवर नेगेटिव्ह मध्ये लिहायचं. पीएच काय -2 आहे तर पीएच 2 असेल तर 10⁻². हे लॉजिक समजतंय ना आता? येस ऑर नो? ठीक आहे. कशात नव्हतं? काय विचारले? ओ सॉरी, सगळं चुकलं मग. मोनो ऍसिडिक वीक बेस आहे रे. वीक बेस आहे म्हणजे हे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आलं. OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे POH आलं. वीक बेस आहे ना, वीक बेस आहे तर इथं काय येणार आहे तर POH इज इक्वल्स टू 2. मग पीएच काय येणार आहे तर 12 येणार. सॉरी वीक मोनो ऍसिडिक वीक बेस आहे ना, वीक बेस आहे म्हणजे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे आणि OH मायनस कॉन्सन्ट्रेशन जर 10⁻² आहे तर POH 2 येणार. POH 2 असेल तर पीएच काय येणार आहे तर 12. नेक्स्ट, which among the following salt forms basic solution when dissolved in water? बेसिक सोल्युशन साठी काय असायला पाहिजे? फॉर बेसिक सोल्युशन काय असायला पाहिजे? फॉर बेसिक सोल्युशन काय असायला पाहिजे? स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिडचा सॉल्ट असायला पाहिजे. मग कोण आहे स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड? केसियन. केसियन काय आहे स्ट्रॉंग बेस आणि काय आहे तर वीक ऍसिड. कसं स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड तर केसियनचं KOH आणि काय येणार आहे तर HCN. HCN काय आहे तर वीक ऍसिड आणि KOH काय आहे तर स्ट्रॉंग बेस. Calculate the value of dissociation constant of weak acid which dissociates in 0.01% in its 0.1 molar solution. हे बघा अल्फा पर्सेंट अल्फा 0.01 दिलाय तर अल्फा काय असणार आहे 0.01 डिवायडेड बाय 100 म्हणजे 10⁻⁻4. 0.01% अल्फा दिलाय. पर्सेंट अल्फा 0.01 आहे म्हणजे अल्फा काय असणार आहे 10⁻⁻4. मग पुढं सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 10⁻⁻1. डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू C. सो 10⁻⁻4 इंटू 10⁻⁻1 काय येणार आहे 10⁻⁻5. काय येणार आहे 10 काय येणार आहे तर -5. काय येणार आहे 10⁻⁻5. पुढं the solubility of sparingly soluble salt. The solubility of sparingly soluble salt KSP 2.56 into 10⁻⁻10 दिलं ना, मी याला 256 into 10⁻⁻12 करते कारण मला माहित आहे की 256 हा परफेक्ट स्क्वेअर रूट येते. काय येते परफेक्ट स्क्वेअर रूट. मग KSP AB2 आहे. काय आहे AB2 क्यूब रूट यायला पाहिजे बाबा. क्यूब रूट कोणाचं तर यायला पाहिजे. हा कोणाचं क्यूब रूट येते हे कोणाचं क्यूब रूट येते 4 4 जा 16 16 4 जा 64 नाही 8 चा येणार माझ्या मते. 8 8 जा 64 64 8 जा येस क्यूब रूट यायला पाहिजे कारण AB2 आहे ना. AB2 जर असेल तर AB2 ला A प्लस आणि 2B काय तर मायनस. मग इथं फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे KSP अपॉन 4 चा क्यूब रूट इज इक्वल्स टू S. सो इथं परत क्यूब रूट ऑफ 256 इंटू 10⁻⁻12 अपॉन 4 इज इक्वल्स टू S. 4 1 जा 4 5 जा 20 4 6 जा 24 आणि इथं 64. सो क्यूब रूट 64 कोणाचं क्यूब रूट येते 4 चं आणि 10⁻⁻12 -12 डिवायडेड बाय 3 म्हणजे -4. 4 into 10⁻⁻4 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S.
सो ऑप्शन कोणता येणार आहे? बी. समजते का हे काय केलं? येस ऑर नो? हे पटपट व्हायला पाहिजे. आणि डायरेक्ट फॉर्म्युला डायरेक्ट आन्सर, डायरेक्ट फॉर्म्युला डायरेक्ट आन्सर. हे मी इथं लिहित बसले गिवन, तुम्हाला सवय होऊ दे म्हणून. पण तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला टाकून त्यामध्ये आन्सर यायला पाहिजे. मला डायरेक्टली हाच फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे, AB2 म्हणजे. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोविंग सॉल्ट टर्न्स ब्लू लिटमस रेड? ब्लू लिटमस रेड ऍसिडिक असायला पाहिजे हे CuCl2, कारण HCl स्ट्रॉंग ऍसिड असते. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pb2 प्लस आयन. हे बघा, KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे? तर Pb2 प्लस आणि S2 मायनस. सो इथं 8 into 10 raised to minus 28 इज इक्वल्स टू Pb2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फाइंड करायचं आहे आणि S2 मायनसचं कॉन्सन्ट्रेशन 1 into 10 raised to minus 11 आहे. -11 ह्या साईडला जाऊन +11 होणार आहे. -28 into 10 raised to 11 इज इक्वल्स टू काय येणार आहे? तर Pb2 प्लस. सो 8 into 10 raised to minus काय येणार आहे? 17 ना? 8 minus 1 is 7, 2 minus 1 is 1. So 8 into 10 raised to minus 17. Calculate the equilibrium concentration of Pb2 plus ion. KSP is equals to product of dissociated ion. Which among the following salt forms basic solution? Basic solution ला strong base असायला पाहिजे आणि weak acid. Na2CO3. स्ट्रॉंग बेस आणि काय असायला पाहिजे? वीक ऍसिड. स्ट्रॉंग बेस आणि काय असायला पाहिजे? वीक ऍसिड. स्ट्रॉंग बेस आणि काय असायला पाहिजे? वीक ऍसिड. नेक्स्ट, पीएच ऑफ मोनो ऍसिडिक बेस. बघा हा पीएच दिलाय. पीएच ऑफ मोनो ऍसिडिक बेस जर 10 आहे तर पीओएच काय असणार आहे? 14. मला पीओएचच घ्यायला लागणार आहे. आणि पीओएच मधून मला मिळणार काय? OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय येणार आहे? 10 raised to -4. पर्सेंटेज डिसोसिएशन फाइंड करायला सांगितले तर मला सांगा OH मायनस आयन इज इक्वल्स टू काय असते? तर C अल्फा म्हणजे 0.01 into अल्फा डिवायडेड बाय 10 raised to -4. -4 आणि इथं +2 येणार इज इक्वल्स टू अल्फा म्हणजे 10 raised to काय येणार आहे? -2 इज इक्वल्स टू अल्फा. So 10 raised to -2 into 10 raised to 2 is equals to percent alpha. म्हणजे काय येणार आहे? 1%. काय येणार आहे? -2 + 2 काय होणार आहे? 0 1. 10 raised to 0 म्हणजे काय असते? -2 + 2 0 रे. पण फायनल व्हॅल्यू काय? 10 raised to 0 is 10 raised to 0 is 1. ठीक आहे.